परभणीमध्ये मलेरिया डेंग्यू सारखे आजार वाढत असल्याचे निवेदन महापालिका आयुक्त यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले। या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की महानगरपालिकेत मलेरिया नियंत्रणासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे संपूर्ण शहरात डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। त्यामुळे महापालिकेने वेळीच याचा बंदोबस्त करावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष रणजित मकरंद, युवा जिल्हा अध्यक्ष गणेश गाडे, सुनीता साळवे, प्रमोद अंभोरे, मुझफ्फर खान, प्रमोद कुट्टे, सविता सोनटक्के, दिलीप बोरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। सदरील मागणी आमची आहे की परभणी शहरामध्ये अस्वच्छता झालेली आहे। मलेरिया विभागातले 2च कर्मचारी नाल्यावर औषध शिंपायला आणि धूर सोडण्यासाठी 2च कर्मचारी आहेत। परभणी शहरामध्ये एकूण 65 वार्ड आहेत आणि 2च कर्मचारी आहेत। परभणी महानगरपालिकेचं आंधळ दळतंय, कुत्रं पीठ खाते अशी अवस्था आहे। एक तर सामान्य लोकांना घरपट्टी आवाच्या सवा लावलेली आहे, नळपट्टी आवाच्या सवा लावलेली आहे आणि स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून परभणी महानगरपालिकेचं अत्यंत दुर्लक्ष आहे जनतेवर। या दृष्टिकोनातून आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आमची व्यथा आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त मान्य दळवी सरांपुढे आमची व्यथा मांडलेली आहे। परभणी शहरामध्ये जागोजागी कचरा आणि घाणीचे साम्राज्य झालेलं आहे। त्या घाणीमुळे आरोग्य, सामान्य जनतेचं आरोग्य बिघडलेलं आहे। मलेरिया, डेंग्यू वगैरे, संडास उलटी अशा अनेक आजार होऊन लोक हैराण झालेले आहेत। पण महानगरपालिकेचं अत्यंत दुर्लक्ष आहे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून। जर या प्रश्नांकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केलं तर वंचित बहुजन आघाडी महानगरपालिकेवर मोठं आंदोलन घेऊन येणार आहे, याची त्यांनी दक्षता घ्यावी। पालिका इथे आलो असता मलेरिया नियंत्रण मनुष्यबळ वाढवण्याची विनंती केली आहे उपायुक्त साहेबांना। दळवी साहेबांना आम्ही अशी मागणी केली आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या शहरामध्ये 65 वार्ड आहेत आणि 65 वार्डमध्ये मनुष्यबळ केवळ 2 व्यक्ती आहे। तर ह्या 2 व्यक्ती पूर्ण शहर चालू शकता का, हा सर्वसामान्य लाभलेला प्रश्न आहे। शहरामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहत आहात की पाणी दुमटून एका जागी साचून या अशा घामणीच्या साम्राज्यामुळे परभणी शहरामध्ये मच्छराचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे। यामुळं परभणी शहरातल्या अनेक इस्लामी भागातल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। आपण बघता काहीच काळात पुढच्या महिन्यामध्ये आपल्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू होत आहे। अशा परिस्थितीत त्याच्या पुढील महिन्यामध्ये 14 एप्रिल आहे। अशा मोठमोठी जयंतीचा आणि मुस्लिम बांधवांचा मोठा सण आहे। अशा पार्श्वभूमीवर परभणी शहराच्या जनतेचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे।